वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। बेंबळा नदी पात्रातून अवैधरित्या रेती उत्खननवर कारवाई। स्थानीय गुन्हे शाखा ग्रामीण यांची कारवाई। अमरावती ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या रेती चोरीच्या घटना पाहता सदर घटनांना आळा बसावा याकरता माननीय पोलीस यांनी मार्गदर्शन करून कारवाई करण्याच्या सूचना निर्गमित केल्या होत्या। त्या अनुषंगानं नांदगाव खंडेश्वर हद्दीत अधीक्षक नदीचे पात्रातून रेतीचे उत्खनन करून चोरट्या वाहतुकीवर कारवाई केली। रेल्वे उपविभागात स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पथक चांदूर रेल्वे उपविभागात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की नांदगाव खंडेश्वर हद्दीतील ग्राम धानोरा शिकारा गावानजीक बेंबळा नदीचे पात्रातून काही इसम हे विना परवाना विना रॉयल्टी अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टरमध्ये रेती भरून चोरटी वाहतूक करीत आहेत। अशा माहितीवरून बेंबळा नदीचे पात्रात रेड कारवाई केली असता 3 ट्रॅक्टर हे रेती भरून कच्च्या रस्त्यानं धानोरा शिकारा या गावाचे दिशेने येत असल्याचं दिसलं। त्यावरून त्यांना पकडून त्यांना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये असलेल्या रेतीबाबत विचारपूस केली असता परवानगीची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणताही रेती परवाना किंवा रॉयल्टी नसल्याचं सांगितलं। वरून त्यांना त्यांचे नावगाव विचारलं असता त्यांनी आपली नावे अनुक्रमे भावेश नरेश कातकिडे, अजय संजयराव भगत, चेतन प्रल्हाद धवणे असे सांगितले। वरून नमूद आरोपितांकडून 3 ट्रॅक्टर किंमत अंदाजे 15 लाख रुपये व 2.5 ब्रास रेती किंमत अंदाजे 12,500 रुपये असा एकूण 15,12,500 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नमूद 3ही आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाहीकरिता पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे ताब्यात देऊन त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे कलम 379 भादवी कलम सह कलम 915 पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत।